आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। सोलापूर, अमरावती, संभाजीनगर, यवतमाळमध्ये महिलांची गर्दी दिसून आली। सेतू केंद्रांवर कागदपत्र काढण्यासाठी महिला एकच गर्दी करताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र देण्यासाठी एजंटचा सुद्धा सुळसुळाट असलेला पाहायला मिळतोय। काल सुद्धा अनेक ठिकाणी तलाठी कार्यालयांमध्ये महिलांनी गर्दी केली, त्यामुळे कामकाज बंद ठेवण्यात आलं आणि आज सुद्धा सोलापूर, अमरावती या ठिकाणी या कागदपत्रांसाठी आता महिला तुफान गर्दी करतायत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची कागदपत्र जुळवाजुळव करण्यासाठी गर्दी होते। सध्या मी यवतमाळच्या तलाठी कार्यालयात आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की सकाळपासूनच महिलांची इथं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि विविध कार्यालयात या कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने महिलांची गर्दी आहे। कागदपत्रांची जुळवाजुळव केली जाते। उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र यासाठी ही महिलांची गर्दी इथं होते। विशेष म्हणजे तलाठी कार्यालयामध्ये उत्पन्नाच्या दाखल्यावर सही शिक्का पाहिजे आहे आणि त्यासाठी इथं महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात रांगेमध्ये या महिला लागल्या। आपण पाहू शकता की इथं महिलांची मोठी गर्दी आहे। तर काही सांगा, किती वाजतापासून आहात? 9 वाजतापासून। कुठल्या कागदपत्रांसाठी इथं थांबले? ते उत्पन्नाच्या दाखल्यावर साईन घ्यायची आहे तलाठी यांची। तर काय आपलं म्हणणं काय आहे? 15 तारखेपर्यंत योजना आहे, काय म्हणणं आहे? नाही, मुदत वाढवून द्यायला पाहिजे, कारण की डॉक्युमेंट्स करायसाठी खूप वेळ लागतो आणि अधिवास प्रमाणपत्र वगैरे जे आहे ते 7-8 दिवस लागते आणि जन्मदाखला काढायसाठी पण, त्याच्यामुळे मुदत वाढ करून द्यावी शासनाने, हीच आमची इच्छा आहे। गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करणं अपेक्षित आहे, मात्र प्रशासन कुठेतरी नियोजनामध्ये जे आहे त्यांचं कमतरता दिसून येत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथं गर्दी झाल्याचं चित्र आहे। कपिल शामकोर, पुढारी न्यूज, यवतमाळ।